हॅलो फ्रेंड्स, तर माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात छानपैकी झालेली आहे आणि आता मी इकडे हे सगळं जेवण स्वयंपाक माझा तयार करून झालेला आहे. आजचं म्हणाल तर आज मी जाणार आहे बाहेर, जरा शॉपिंग करायची आहे. आता दिवाळी जवळ येत आहे, तर त्यासाठी मला काही शॉपिंग करणं जरुरी आहे. मुलांचं म्हणाल तर मुलं शाळेत गेलेली आहेत, आता दुपारपर्यंत येतील. त्याआधी मला माझी कामं आटपून घ्यायची आहेत. ते एकदा झालं की संध्याकाळी मी मैत्रिणींना चहा पाण्याला बोलवलं आहे. चहा म्हटलं तर पोहे आलेच, तर पोहे पण मी भगवे भगवे करणार आहे. माझं म्हणाल तर मला भगवा रंग खूप आवडतो, म्हणून मी सगळ्या गोष्टीला भगवच करून टाकते. अगदी म्हणाल तर माझा जो फिल्टर आहे तो सुद्धा भगव्या रंगाचाच आहे. अगदी माझी भाजी आमटी अगदी ताकसुद्धा भगव्या रंगाचंच दिसतं. अगदी माझं म्हणाल तर लिपस्टिकचा शेडसुद्धा मी ब्राऊन पण लावला ना तरी तो भगव्याच रंगाचा दिसतो. असो, माझा पूर्ण दिवस हे सर्व किट्टी पार्टी आणि भोंडला आणि दसरा दिवाळी गणपती हे सगळं करण्यामध्येच जातो. फावल्या वेळात मी शॉपिंग करते आणि मला असं वाटतं की नेहमीच आपण असं पॉझिटिव्हली जगलं पाहिजे. आयुष्यामध्ये छानपैकी कपडे घालणं, खाणं, फिरणं, बाहेर भटकणं आणि खूप शॉपिंग करणं हेच माझे छंद आहेत. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. मनापासून स्वागत आहे. ही पण मन नाही, मनापासून स्वागत करते सर्वांचं. हॅलो फ्रेंड्स, चाय पिलं? नाही ओळखलं? आज बऱ्याच दिवसांनी हिच्यावर पॉडकास्ट बनवते, त्याच्यामुळे थोडी विस्मृतीत गेलेली असू शकते. काही हरकत नाही, मी तुम्हाला आठवण करून देते. ही आहे आपली ओणम, इंडिया आणि ती. आता मॅडम नुसतं कशा ना कशाला तरी तयारच होत आहेत. आधी होळी खेळून झाली, मग ह्याचे त्याचे बड्डे झाले, मुलांचे बड्डे, नंतर नातेवाईकांमध्ये नातेवाईकांच्या मुलांचे बड्डे, नंदूबाईचा बड्डे, नंदूबाईच्या मुलांचा बड्डे, मग मैत्रिणींचे बड्डे, मग गेट टुगेदर्स, मग त्याच्यानंतर गणपती बाप्पा आले, मग तिथे दरवाजाला टाळं ठोकून बाहेर फिरणं झालं. आणि मग नंतर आता नवरात्री आल्या, आता नवरात्रीमध्ये टाईमपास करून झाला. मग आता दिवाळी आली, म्हणजे सतत चालूच आहे. आणि लोक तिथे कमेंट करतायत की फुल ऑफ पॉझिटिव्हिटी आणि तू खरंच खूप पॉझिटिव्ह आहेस आणि तुझ्याकडनं खूप छान वाईब्स येतात, खूप मस्त आहेस आणि नेहमी हसतमुख असते, नेहमी पॉझिटिव्ह राहते. अरे मला एक सांगा, ज्याच्या आयुष्यामध्ये सगळं नुसतं दिवसा उठायचं, काहीतरी करायचं, भाजी वरण भात करायचा एक वेळचं, कधी बाहेरच खायचं, कधी काय माहिती काय करते, आणि बाकीचा वेळ नुसतं मुलं एकदा शाळेत गेली की दिवसभर सुटायचं, नाचगाणी करायची, नाहीतर ह्या मॉलला त्या मॉलला फिरत बसायचं, भरपूर शॉपिंग करायची आणि आपल्या नावाची पाटी घरावर असावी याची दिवा स्वप्न बघायची. आणि मग ती काहीतरी पूर्ण झाली म्हणून हे स्वप्न पूर्ण झालं, ते स्वप्न पूर्ण झालं, असं करून यांची कितीतरी स्वप्न, म्हणजे त्यांना काय एक पूर्ण झालं की नेक्स्ट तयारच असतं. आणि कसल्या कसल्या भलत्या सलत्या इच्छा असतात, ह्यांच्या अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण पण होतात. तर त्यामुळे अशा बाईला पॉझिटिव्ह नसायला काय धाड भरली आहे? मला एक गोष्ट सांगा, कुठे तिला कुठलं स्ट्रगल करावं लागतं, की कुठे तिला 9:40ची लोकल पकडावी लागते, की धावावं लागतं, की घरचं सगळं धावपळीत मॅनेज करावं लागतं, सगळं बघून पण कसं पैसा मॅनेज करायचा आहे ह्याचा विचार पडलेला आहे, कसं आता उद्या जेवणाला काय करायचं ह्याची भ्रांत आहे. असे हे काही विचारच नाही आहेत. नुसतं आपलं मज्जा करायची, मस्तपैकी टाईमपास करायचा, एवढंच ज्या व्यक्तीचं डेली रुटीन आहे तिला पॉझिटिव्ह नसायला काय झालं आहे? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. हे लाईफ जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही उगाचच असं सॅड व्हाल का? उगाचच असं असतात काही लोक अशी असतात, हे पण तितकंच खरंच आहे. जशी आपली बोंबल, ती उगाचच काय ना काहीतरी कामच काढत असते. म्हणजे जिथे तिला आराम करायला पण वाव आहे ना, तरीही ती व्लॉगसाठी काही ना काहीतरी उचकटून काढेलच. त्यामुळे हिला त्या गोष्टीचं क्रेडिट द्यायला हरकत नाही की तिच्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा, तिच्याकडे असलेल्या पैशाचा, तिच्याकडे असलेल्या लाईफस्टाईलचा ती
पुरेपूर आनंद घेते. पण पॉझिटिव्ह वगैरे नाही म्हणता येणार हा. हे जरा अति होते हिच्या बाबतीमध्ये. कारण एक कमेंट मी बघितली होती की ही नेहमी असं म्हणते की बघा आता मी अशी छान अशी तयार झालेली आहे आणि आता मी हा ड्रेस घातलेला आहे मस्तपैकी आणि त्याच्यावरती मी हे माळ घातली आहे मोत्याची खूप छान अशी, केस पण मी असे बांधले आहेत आणि तुम्ही मला सांगा की कसा वाटतोय माझा हा लूक. साधीच तयार झाली आहे. एकतर ते कशालाही हसणं ना ते मला कळतच नाही. ते तर मला वेडेपणाचंच लक्षण वाटतं उगाचच. म्हणजे असं म्हणतात ना हसते चेहरेंदा हे मतलब नाही होता है की एणू कोई दुख नाही होता है. तर तसं हिचं काहीतरी आहे वाटतं की असं उगाचच हसायचं, उगाच वेड्यासारखं हसायचं आणि दाखवायचा प्रयत्न करायचा की मी किती खुश आहे, मी किती हॅपी आहे. अरे जो हॅपी असतो ना त्याच्या चेहऱ्यावरच दिसतं तो आनंद. त्याला एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे नाही लागत. आणि उगाचच हसणारे असतात ना, विनाकारण हसणाऱ्यांना ना काय म्हणतात माहिती आहे ना, हां तेच ते. कशालाही काय हसायचं. आम्ही आता दुपारी मॉलला आलो आहोत आणि इथे खूप छान शॉपिंग करणार आहोत. ह्याच्यामध्ये हसायचं काय आहे. असं वाटतं ना काय पागल औरत. ही पण एक पागल औरतच आहे. उगाचच काही वेड्यासारखं हसायचं. बाई तू एडिटिंग कर एडिटिंग आणि सामोसा खा सामोसा. सामोसा खाऊन मुलांचं आता पोट भरलं असेलच तर आता काही नाही जेवणाला विशेष. मी आता फक्त डाळ भातच केला आहे. आणि खरंच मंडळी तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जसं मी स्टार्टिंगला बोलले ना सगळं निऑन ऑरेंज कलर सगळं तुम्ही बघा, तुम्ही नोटीस करा. इवन तिच्या घरामध्ये आता ते लायटिंग तसं आहे की काय ते घरामध्ये रिफ्लेक्शन तसं होतं. फिल्टरमध्ये असं सॅच्युरेशन वाढवलं ना की ते तसं कसं ऑरेंज भडक ऑरेंज दिसतं तसंही काहीतरी करते. सगळंच ऑरेंज ऑरेंज दिसतं. अंगावरचे कपडे पण तिचे ना इतके भडक दिसतात की त्याच्या पुढे तिचा कलर काहीतरी वेगळाच दिसतो. म्हणजे ते एकदम डार्क वाटायला लागतं आणि अंगावरचे कपडे असं एकदम ब्राईट भडक दिसायला लागतात. तसंच तिच्या लिपस्टिकचा शेड, तसंच कुठलाही जेवणाचा प्रकार बघा, अगदी पोहे पण तिचे पिवळे नसतात, ते पण ऑरेंज कलरचेच तुम्हाला दिसणार. वरण पण कधीच तुम्हाला पिवळं दिसणार नाही. अगदी मसुराचं वरण पण तुम्ही केलं ना तरी पण ते इतकं ऑरेंज नाही दिसत जितकं हिचं ऑरेंज दिसतं. म्हणजे कसं काय रोज मसूरचं पण करत असेल तरी पण इतकं सगळंच, कोबीची भाजी पण ऑरेंज, सगळं ऑरेंज. ऑरेंज शिवाय दुसरा कलरच नाही. हां तर मी म्हणत होती विषयापासून भरकटले की ही ना स्वतःच्या लूकबद्दल विचारते आणि हिला ना तुम्ही जेन्युइन तुम्ही रिस्पॉन्स द्या, कधी बोला तिला. म्हणजे अशा कॉमेंट्स मी बघितल्या आहे ज्याच्यामध्ये लोक म्हणाले की बाबा हे तुला छान नाही दिसत आहे किंवा ह्याच्यावर हे नव्हतं घालायला पाहिजे होतं किंवा हा ड्रेस तू या दिवशी नाही घालायला पाहिजे होता, साडी नेसायला पाहिजे होती किंवा तू हे करायला पाहिजे होतं, असा मेकअप करायला पाहिजे होता, मेकअप छान नाही झाला. असे तुम्ही जर तिला काही फीडबॅक दिले ना तर ती बाई एकतर तुम्हाला उत्तरच देणार नाही आणि मग नंतर तिच्या वतीने जे लोक भांडायला येतील ना की तुम्हाला काय करायचं आहे, ज्याची त्याची प्रत्येकाची चॉईस असते, कोणी काय घालावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो वगैरे वगैरे, हे असं जे ज्ञान द्यायला येतील ना त्यांना मात्र निक्षून हात देईल, नाहीतर मग त्यांना काहीतरी रिस्पॉन्ड करेल. पण तुम्हाला कन्व्हिनियंटली ती इग्नोर करेल जेणे तिला काही सजेशन दिलं असेल. तर मला एक गोष्ट कळत नाही की जर आपल्याला पचवता नाही येत तर असे ओपन एंडेड क्वेश्चन विचारायचेच नाही ना. यावरूनच कळतं की बाई किती पॉझिटिव्ह आहे ते. पॉझिटिव्ह कॉमेंट्स ना किंवा पॉझिटिव्ह जे काही वाईटच नाही आहे तर त्याला कशाला उगाचच ती तोंड पाडून बसेल ना. जिथे जेव्हा कोणतरी वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, कोणतरी वेगळं काहीतरी सांगतं आणि तेव्हा तुम्ही कसे रिॲक्ट करता ते डिसाईड करतं की तुम्ही पॉझिटिव्ह आहात की नेगेटिव्ह आहात की काय आहात ते. चांगलं चांगलं बोलणाऱ्याला चांगलं जे काही छानच चाललं आहे त्याच्यात कशाला कोण उगाचच नेगेटिव्हिटी घुसडेल. तर मला हे म्हणायचं आहे की जर ही बाई इतकीच पॉझिटिव्ह आहे तर मग तिने ह्या ज्या कॉमेंट्स किंवा हे जे सजेशन्स तिला येतात त्याला पण तिने ॲक्सेप्ट केलं पाहिजे, नाहीतर मग विचारू नये तसे प्रश्न. अजून एक गोष्ट,
प्रत्येक वेळेलाही म्हणेल की माझ्या व्लॉगमध्ये कोण दिसतं कोण नाही दिसत. आता त्याचं मी प्रत्येक वेळेला क्लॅरिफिकेशन देत बसणार नाही आहे. मी हे लास्ट टाईम सांगते आणि ज्याची इच्छा असते ज्याची त्याची इच्छा, कोणाला कम्फर्टेबल असतं कोणाला नसतं. आणि मी वारंवार ह्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत, तर मला पुन्हा विचारू नका आणि मी पुन्हा त्या गोष्टीवरती बोलणार पण नाही आहे. जे दिसतात व्लॉगमध्ये ते दिसतील, जे नाही दिसत तर त्यांचं काही मी उत्तर देणार नाही आहे किंवा काही क्लॅरिफिकेशन देणार नाही आहे. कट टू ही दुसऱ्याच व्लॉगमध्ये येऊन सांगते. मला बऱ्याच दिवसापासून अशा कॉमेंट्स येत होत्या की पूनम तुझ्या त्या 2 मैत्रिणी दिसत नाहीत, त्या कुठे आहेत, गणपतीला पण आल्या नाहीत, कुठेच दिसत नाही आहेत. तर त्यातली आज एक येणार आहे. तर मी तसं सांगितलं होतं, तर ती बाहेरगावी गेली होती त्यामुळे ती येऊ शकली नाही. मग ह्याला काय म्हणतात पूनमताई? जर तुम्ही सांगितलं एवढं नाकवर करून, तेव्हा तिचा चेहरा आणि बोलण्याचा ॲटिट्यूड तर बघा की मी नाही सांगणार आहे, बस झालं, जितकं सांगायचं आहे तितकं मी सांगितलं, ह्याच्या पुढे मी ह्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन नाही देणार आहे. असं एवढं नाक वर्क करून बोलल्यानंतर परत काही बोलायला नाही किंवा काही कंटेंट नाही, तर मग मला अशा कमेंट येत होत्या. नाहीतर नाही ना, स्वतःच्या बोलण्यावर स्वतः तरी ठाम राहा पूनमताई. तुम्ही लोकांना कन्फ्यूज करताय. त्यांनी विचारायचं की नाही विचारायचं, तुम्ही उत्तर देणार नाही म्हणता आणि परत उत्तर देताय, स्वतःच कुरेदून परत काढतायत ते प्रश्न. आणि ते काही जे वरीच्या तांदळाबरोबर किंवा भगरीबरोबर जो काही प्रकार केला होता ना, त्याला शेंगदाण्याची आमटी म्हणतात. त्याच्यामध्ये व्हेरिएशन फक्त इतकंच होतं की त्याच्यामध्ये बटाटा घातला होता. तर ती बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी असं असतं, तर ती कंबाईन करून शेंगदाणा बटाट्याची आमटी अशी करण्यात आली होती. तर ह्या ताई तिला सूप 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 म्हणतात. बटाट्याचं सूप. अगं बाई, उपवासाला आता हेच बाकी होतं, उपवासाचं सूप. तू काहीही करू शकते आणि काहीही बोलू शकते. उगाचच काहीतरी ते अमेरिकन्स असतात ना, ते कसे जे पण कुठलं पण ग्रेव्ही किंवा करी काही असेल तर त्याला सॉस म्हणतात. तर काय आता काही कुठलाही पदार्थ असा पातळ दिसला म्हणून काय ते सूप होत नाही. तर माझा स्वयंपाक तयार आहे आणि आता स्वयंपाकात हे वरण आहे साधंसं आणि भात, आणि ही मी लाल माठाची भाजी केली आहे. अगदी साधी भाजी केलेली आहे, काहीच नाही, फक्त लसूण आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली आहे आणि साधी भाजी केलेली आहे. जास्त मसाले घातले की भाजीची पूर्ण जी मूळ चव असते ती नष्ट होते असं मला वाटतं. म्हणून मी भाजीमध्ये फार मसाले घालत नाही. अगं उणमे, लाल माठाची भाजी ना अशीच करतात ग माठे. काय माठसारखं बोलते. पालेभाज्या जनरली अशाच केल्या जातात, हिरवी मिरची आणि लसणीवर. आणि तुझी तर ती पण पथेटिकच वाटत होती. त्याला ना चिरला होता ना काय, उगाच आपलं कुठल्या पण रेसिपीवर ज्ञान द्यायचं. अरे बाबा, ती काय कुठली मोठी शेपिणबाईची रेसिपी आहे का, की कुठली एकदम अशी डिफिकल्ट रेसिपी आहे की त्याच्यावरती अगदी काहीतरी पौष्टिक ह्याचं ज्ञान देते की कसं ठेवायचं, कसं बनवायचं, कसं असं साधंच छान लागतं. सगळी मला वाटतं लाल माठाची भाजी ही अर्ध्याहून अधिक दुनिया अशीच बनवत असेल महाराष्ट्रातली जनता. उगाच आपलं काहीही पूनम. आणि कुठलाही सणवार काही आलं म्हणजे फक्त हिला निमित्त पाहिजे असलं की चालली ज्वेलरकडे, चालली शॉपिंगला. शॉपिंग तर जाऊच दे, पण आता एवढं गगनाला भाव पोचलेत सोन्याचे, पण ही आपली काय ना काय घेतच असते, काय ना काहीतरी. ह्याचं तुम्हाला नंतर कळेलच की आता आम्ही ही खरेदी का केली आहे, ह्याने मला का असं गिफ्ट दिलं. माझा नवरा म्हणाला चल आता मी तुला आज काहीतरी गोल्डचं घेऊन देतो, तर ते कशाला ते तुम्हाला लवकरच कळेल. अरे लवकर बोल ना. आणि काय आहे तुझ्या नवऱ्याला काही काम धंदे काय आहे की नाही. आणि लोकांना मोठ्या हुशाऱ्या सांगत असते की काय नाही आहे, हे आम्ही असं खूप मेहनतीने इथे पोचलो आहोत. आम्ही मेहनत, वा रे वा. त्या विषयावर तर मी जितकं बोलेन तितकं कमी आहे. त्याच्यामुळे आता तर मी ह्या असल्या ज्या सो कॉल्ड NRI वाईफ्स आहेत ना, ह्यांच्यावरती तर बोलणारच नाही आहे. बस झालं ह्यांची आणि आमची मेहनतवाल्यांचं. मी आणि माझा नवरा आम्ही कधीही एका पेजवर नसतो. आमचे दोघांचेही चॉईसेस अगदी वेगळे आहेत. तर त्याचं काही वेगळंच त्याला आवडतं, मला माझं काहीतरी वेगळंच आवडतं.
पण कसं असतं ना, दोन वेगळ्या विचारांची माणसं जमली की संसाराची गोडी आणीच वाढते. ह्या विषयावर मी अजूनही बोलू शकते. ह्याच्यावर एक वेगळा टॉपिक आपण वेगळा पॉडकास्टच घेऊन येऊ शकतो. अजिबात अजिबात मंडळी हिला ना प्रोत्साहन देऊ नका या गोष्टीसाठी. काहीतरी पकवायला बसेल. एकतर हिची लाईफ आणि हिचा नवरा आणि हिचं जे काही आहे ते कोणाशीच काही मॅचच नाही होऊ शकत. आणि मला ना हे जे लोक असं म्हणतात ना की असं मतभेदांनी संसाराची गोडी वाढते बिडते, ह्याच्यावरती ना मला काही विश्वास नाही. हां, एक जर मन मारून जगणारा असेल ना, दुसऱ्याच्या होला हो मिळवणारा असेल ना, तरच ते शक्य आहे गोडीबिडी, नाहीतर मग खटके उडतात खटके. त्यामुळे या बाईचं तर काही सांगूच नका. ह्यांच्या केसमध्ये कोण मन मारून जगत असेल ना, ह्याचा अंदाजा आपल्या सगळ्यांनाच आहे. तो घराच्या नेमप्लेटचे मतभेद झाले ना आपले आणि तिचे, ते एवढं पुरेसं आहे. त्याच्यामुळे या ताईंकडनं अजून काही असल्या विषयांवर ज्ञान नको. ह्यांचं ज्ञान ह्यांनाच लखला बसू दे आणि ह्यांच्याबरोबर आपण आपलं काही थॉट प्रोसेस काही मॅच होऊच शकत नाही. मला वाटतं ह्या गोष्टी खूप सब्जेक्टिव्ह आहेत आणि ह्या गोष्टीमध्ये प्रत्येकाचं म्हणजे बॅकग्राऊंड अगेन प्रत्येकाचं डिफरंट असतं. प्रत्येक व्यक्ती डिफरंट असते. त्याच्यामुळे जे त्यांच्या बाबतीत वर्क होतं तेच सगळ्यांच्या बाबतीत होईलच असं नाही. त्यामुळे अशा गोष्टीवर कोणीही ज्ञान देणं, पॅरेंटिंग, कपल रिलेशनशिप वगैरे ह्या गोष्टी ना केस टू केस डिफर होतात. त्याच्यामुळे मला तर हे पटतच नाही की ह्याच्यावर मी तुम्हाला ज्ञान देऊ शकते किंवा कोणीही ज्ञान देऊ शकतं आणि सांगू शकतं की आपण याच्यावर वेगळा पॉडकास्ट बनवू किंवा वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ. नो ताई, राहू द्या. नवऱ्याच्या बड्डेची शॉपिंग, तर नवऱ्याला इतकं सुनवून दाखवलं हिने की बाबा दिवाळीची पण तुझी हीच शॉपिंग आहे, दिवाळीची पण तुझी हीच शॉपिंग आहे. ओके ताई, करू दे ना. आणि तुम्ही खुश आहात की नाराज आहात की काय आहे ते काय कळतच नव्हतं. तुम्ही इतक्या वेळेला उगाचच सूट शॉपिंग करता, तेव्हा तो म्हणतो का की बाबा ही तुझी हीच शॉपिंग आहे, बस झालं आता एवढंच करता ना तुम्ही खर्च. मग जरा गप बसायचं. नको तिकडे आपलं पचपच करण्याची काही गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जे तुम्ही म्हणालात ना प्राईस टॅग दाखवून, 500 रुपयाची गोष्ट घेताना पण 50 वेळा विचार करणारा माझा नवरा आज 5,000चा शर्ट घ्यायला मागे पुढे बघत नाही. त्यामुळे मी सर्वांनाच सांगते, शिक्षण घ्या, खूप महत्त्वाचं आहे. रगड कमवा, कमाई खूप महत्त्वाची आहे. अहो ताई, अगदी बरोबर आहे. म्हणजे शिक्षण घ्या आणि इतकं केपेबल व्हा, ह्या सगळ्या गोष्टी बरोबरच आहेत, वादच नाही त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये ते एक आपण उंची गाठल्यानंतर ते आपल्यावरती खर्च करणं किंवा आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टींवर खर्च करणं, ह्या गोष्टीही तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. पण मला असं वाटतं की अगेन इट इज पर्सन टू पर्सन, इट डिफर्स. काही लोकांना ना कितीही अगदी 5 लाखाचं पण पॅकेज मिळालं ना तरीही त्यांना तो 5,000 दर महिनावाला जॉब आठवत राहतो. ते त्यांच्या डोक्यात फिरत राहतं आणि म्हणून त्यांना तो 5,000चा शर्ट घेताना ते कचरतात. प्रत्येकजण नॉट नेसेसरी की कुठल्या गोष्टीवर खर्च करेल किंवा कुठल्या नाही. प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात, प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते. प्रत्येकाला कुठल्या गोष्टीवरती किती खर्च करावा हे त्याचं अपब्रिंगिंग किंवा त्याची विचारसरणी ठरवते. आज पैसा आहे म्हणून पेंटिंगवरती 50,000 खर्च करणं, एक सोफा असताना मग मनात आलं म्हणून हा मॅचिंग होत नाही आहे, सहज डोक्यात आलं म्हणून तो कुठेतरी शिफ्ट करणं आणि मग दुसरा सोफा घेऊन येणं लाखांचा. ह्या गोष्टी अगेन सब्जेक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते उदाहरण पण कुठेतरी चुकलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलात की तुमचा नवरा किती सक्सेसफुल झाला आहे आता आणि तो काय दिवस होते आणि आता तो कसं कमवतोय, तर तो एक छान अशी लॅविश लाईफ जगतो आहे. सो गुड फॉर हिम. पण जे तुम्हाला योग्य वाटतं ते कदाचित तेवढंच कमवणाऱ्या किंवा तेच बॅकग्राऊंड असलेल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला उधळपट्टीचं वाटू शकतं.
सो अशा सब्जेक्टिव्ह मॅटर्सवरती बोलताना थोडा विचार करून बोला. फक्त माझंच कसं डुंगूलाल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न नसावा. जरा सारासार विचार करून बोलत जा. तुम्हाला पाहणाऱ्या ऑडियन्समध्ये कितीतरी लोक असे असतील की जे खूप उच्च शिक्षित असतील. अगेन इट इज सब्जेक्टिव्ह की शिक्षण आणि नशीब गो हँड इन हँड. कितीतरी उच्च शिक्षित लोकांना तेवढं नाही मिळत. प्रत्येकाला एकाच कंपनीमध्ये 2 एम्प्लॉईज असतात, दोघंही सेम शिक्षण घेतलेले असतात, पण एकाचं प्रमोशन फास्ट होतं, एकाची ग्रोथ फास्ट होते, जॉब त्याला अपॉर्च्युनिटीज मिळत जातात, स्विच होतो, आणि दुसऱ्याचं थोडं स्लो प्रोग्रेस असते. सो इट डिपेंड्स. एनिवेज, काही लोकांना फक्त नशिबाच्या जोरावरच मिळतं, त्यांना काही म्हणजे फार शिक्षण आणि काही करण्याची गरज पडत नाही. जसं की तुमचंच क्लासिक एक्झाम्पल आहे. बोलतानाही धड बोलता येत नाही. आणि बघा, काय तर म्हणे की माझ्या नवऱ्याने इथे आल्यापासून त्याचं अगदी शेड्यूल पक्कं केलेलं आहे. अगदी सकाळी उठायचं, जिमला जायचं, आणि जॉबचं पण तो अगदी टाईम टू टाईम करतो, वेळेतच घरी येतो. हे त्याने अगदी कटाक्षाने पाळलेलं आहे. त्यामुळे त्याची प्रॉपर अशी दगदग होत नाही. प्रॉपर अशी दगदग ही काय फ्रेज आहे म्हणजे तुम्ही मला जरा समजावून सांगा. प्रॉपर अशी दगदग पण असते का? हिचं पण ना इकडचं ना तिकडचं ना कसलं काय माहिती. तर ते ना कोल्हापूरचं आहे ना अमेरिकेचं तर नाहीच नाही, ते तर विषयच सोडून द्या. ना पुण्याचं आहे. पुण्याचं पण असं, हे कुठली भाषा आहे, हे कुठलं ग्रामर आहे, ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? कोल्हापूरकर घेणार की पुणेकर घेणार बाबा? तसंच आपल्या मुलीचं कौतुक, मुलांचं कौतुक करत राहायचं. आपलं सगळं असं, किती बाई सोन्याहून पिवळा ग बाई संसार माझा, अशीच मुलं लावली, असंच तसं, माझी मुलगी एवढी अमेरिका रिटर्न असून इथे कशी रुळली, याचा सतत दाखवण्याचा या बाईचा प्रयत्न असतो. अरे नाही होत. काही मुलांना तुझीच मुलांसारखी तुझीच मुलं आदर्श, आणि जे लोक नाही ॲडजस्ट करू शकत ती मुलं आदर्श नाहीत, किंवा त्यांचं काही कौतुक कमी झालं पाहिजे अशातला भाग नाही. हे ठरवणारी तू कोण? असं तू का असं बोलते? ठीक आहे, तू तुझ्या मुलीचं कौतुक करते तिथपर्यंत ठीक आहे, पण प्रत्येकाची आवड निवड चॉईस हा वेगळा वेगळा असतो ना. प्रत्येकाचा कम्फर्ट झोन वेगळा वेगळा असतो. तुझी मुलगी पण घुम्यासारखी वागते, बोलत नाही अजिबात. सो त्याचा अर्थ असा होत नाही ना की ती कुचकी आहे, आणि कुठच्या प्रोग्रामला ती आली किंवा तिने असं इझिली एक्सेप्ट केलं म्हणजे काय खूप मोठं एकदम आदर्शच झाली. आणि किती छान माझी मुलगी, मला खरंच खूप कौतुक आहे की ती आली, ती भोंडल्याला पण आली, तिला ह्या सगळ्यामध्ये आवड आहे, तिला असं आहे, ती तसं आहे. नाही तर ह्या वयाच्या मुली दिसत नाहीत. अरे नाही आवड त्यांना असेल काहीतरी अभ्यास असेल, त्यांना नसेल भोंडले खेळत बसायला वेळ, काही कारण असू शकतं ना. आली मोठी तरी बाई ना, एकंदरीतच आहे ना, हिचं काय चाललेलं असतं काय माहिती. मला फक्त इतकंच माहिती आहे की हिने ना एक अशी कम्युनिटी पकडली आहे, जिथे ही राहते तिकडे सतत काय ना काहीतरी चाललेलं असतं, काकूंचे प्रोग्रॅम्स, आणि त्याच्यामुळे हिला सतत काही ना काहीतरी कंटेंट मिळतं. आपलं सगळं काही ना काहीतरी नाच गाणी हे ते. ती कशी आपली बचना, ती आपली फिरत असते दुनियाभर, आपलं कसलं काय ना काहीतरी प्रोग्रॅम अटेंड करत, अगदीच काय नाही तर शॉपिंग करत फिरायचं. सेम टू सेम, कट कॉपी पेस्ट, बचनाच पुणे व्हर्जन. सो ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. उद्या भेटू विकेंडच्या वारमध्ये. तत्पूर्वी मला एक पॉईंट परत एकदा क्लिअर करायचा आहे. काल मी कम्युनिटी पण टाकली होती, पण तरी पण काही लोकांना ते डोक्यात घुसतच नाही आहे. ऑब्व्हियसली प्रत्येकाचा निर्णय आहे, कोणी कोणाला अडवलेलं नाही. कोणाला कुठलं क्षेत्र निवडावं ह्याबाबत जबरदस्ती करू शकत नाही. जसं कोणाला कोणत्या क्षेत्रात घेऊन आलेलं नव्हतं, तसंच कुठल्या क्षेत्रातून जाण्याचा निर्णयही सर्वस्वी त्यांचा आहे. अगेन इट्स अ सब्जेक्टिव्ह टॉपिक, आणि प्रत्येकजण हा वेगवेगळा असतो. प्रत्येक जणाचं जे टॉपिक, आपलं रोस्टिंग रिॲक्शन देण्याची पद्धत वेगवेगळी असते. प्रत्येक जणाचं त्याचं प्रेपरेशन वेगळं आहे, त्यामागचा हेतू वेगळा आहे. सो जे पण त्या ताई काल जे काही बोलल्या ते फक्त त्यांच्या पुरतं होतं.
त्या अशा करत होत्या, त्या तशा वागत होत्या आणि त्यांच्या वागण्याचा, स्वतःच्या वागण्याचा त्रास त्यांना झालेला आहे. इट इज नॉट अ जनरल स्टेटमेंट. प्लीज लक्षात घ्या. आणि रोस्टिंग आणि रिॲक्शन हे इतकं सोपं नाही आहे. इथेच लोकांचं चुकलं आहे. लोकांना असं वाटतं की आपण फक्त काहीतरी वाईट बोललो किंवा असं घाणेरडं बोललो आणि काहीतरी असं इकडचं तिकडचं काही उचलून असं फेकमफाकी केली की म्हणजे रोस्टिंग. ज्याचा बेसच गणलेला आहे ते कसं काय सर्वाईव्ह होणार? मग ते तर बॅकफायर होणारच ना. तसंच काहीसं ह्यांच्या बाबतीत घडलेलं असावं आणि त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतलेला असावा. जे प्रॉपर रिॲक्शन देतात ते प्रॉपर विचार करून सारासार पूर्ण आपल्याला कसं प्रेझेंट करता येईल चांगल्या भाषेमध्ये, एक फन वेमध्ये, एक ह्युमरस वेमध्ये, शाल जोडीतले कसे आणता येतील ह्याचं पण एक आर्ट आहे. म्हणजे फक्त उचलायचं आणि बोलायचं हे इतकं सोपं नाही आहे. ज्या लोकांना हे असं वाटतं त्यांनी कृपया हा विचार सोडून द्या. इट्स नॉट दॅट इझी, इतकंच मी म्हणेन. आणि हा विषय माझ्यासाठी इथेच संपलेला आहे. धन्यवाद. भेटू उद्याच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.